चला तर मग आज आपण सर्वांना आवडणारी आईस्क्रीम कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहोत. चला तर पाहू मग. मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आपल्याला फुल क्रीमवालं घ्यायचं आहे. त्याच्यामधले 2 चमचे मी बाजूला काढून घेतला आहे कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करण्यासाठी. आणि कस्टर्ड पावडर बाजारात इझिली अवेलेबल होऊन जातं. कुठल्या फ्लेवरचं वगैरे घ्यायचं ते तुमच्या आवडीनुसार घ्या. माझ्याकडे जे होतं ते मी वापरले आहे. आता असं आपल्याला 2 चमचे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्या गाठी नाही पडू द्यायच्या आहेत. खूप इझी आहे आणि मार्केटच्या पेक्षाही खूप छान बनली होती आईस्क्रीम. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. ह्याच्यातली एखादी गोष्ट नसेल तुमच्याकडं तरी चालते, असेल तर चांगलंच आहे. मी आपल्या घरात जे साहित्य असतं त्यानेच बनवलं आहे. आता मी केसर घातले आहेत 3-4 काड्या. केसराने कलर छान येतो. असेल तर नक्की घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालते. दुधाला छान उकळी आली आहे आता पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण कस्टर्ड पावडर घालून दूध मिक्स केलेलं ते घालायचं. चवीनुसार तुम्ही साखर घाला, म्हणजे तुम्हाला किती गोड आवडते, का सपक आवडते त्यानुसार. आता कस्टर्ड पावडर घातलेलं दूध घालून आपल्याला सारखं हलवायचं आहे. कारण कस्टर्ड पावडर बुडाला जाऊन तळाला चिटकू शकते. 4-5 मिनिट आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फुल नाही करायचा आहे आपल्याला. पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे ते. तेवढीच खायला पण अप्रतिम चवीची झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये एवढी आईस्क्रीम खूप महाग मिळते, कमी साहित्यामध्ये. आणि आपल्या डोळ्याने आपण म्हणजे मध्ये घालतो पदार्थ, तर आपल्याला माहीत असते आपण काही मध्ये केमिकल वगैरे मिक्स केलं नाही, काही केलं नाही ते. तर तुम्ही नक्की करा. आता मी हे क्रीम घेतली आहे बाजारची. आता त्याला फेटणार आहे. याच्याने आपलं आईस्क्रीम एकदम म्हणजे दाटसर बनते क्रीम घातल्याने. असं फेटून घ्यायची आहे क्रीम आपल्याला. माझ्या मुलांना तर खूप आवडली आईस्क्रीम. आणि ह्याच्यामध्ये आपण ते दूध 4-5 तास थंड करून घ्यायचं आहे कस्टर्ड घातलेलं. ते थंड करून घेतलं होतं मी फ्रीजमध्ये. ते घालून घ्यायचं आहे या क्रीममध्ये. आणि आता आणखी परत मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हवं ते ड्रायफ्रूट, तुम्हाला जेही पाहिजे ते घालू शकता. विलायची पावडर वगैरे मी घातली नाही, तुम्ही नक्की घाला. पाहू शकता एवढी आईस्क्रीम बनली होती. आता एक 5-7 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे. नक्की बनवा ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही. बाजारची आईस्क्रीम न आणता एक वेळेस. आणि वरून खूप सारे ड्रायफ्रूट, काजू बदाम घातले होते माझ्याकडे जे होते ते. आपली आईस्क्रीम तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.